पुचुंडी अर्थात सरांचा शब्द आहे तो, पण ती घेऊन सर आता आयुष्याची पुढची वाटचाल सुरू करणार आहेत. म्हणजे सेवानिवृत्ती नाही तर जगण्याची नवी आवृत्ती आता आपल्यासमोर येणार आहे कोल्हे साहेबांची. लवकरच ते एक कन्सल्टन्सी फर्म आपल्यासोबत घेऊन येत आहेत. आजच त्या जागेचं सुद्धा पूजन झालेलं आहे. जागा काय कोणती आहे, तिथे काम काय होणार आहे, ह्या सगळा आराखडा त्यांच्या डोक्यामध्ये आहेच. ही इज अ परफेक्शनिस्ट. सो त्यामुळे त्यांनी या बाबतीत खूप डीप खोल असा विचार करून ते या कामात उतरणार आहेत. आजवर अनेक जणांना त्यांनी समुपदेशन केलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या मोठ्या संकटांपर्यंत त्यांनी अनेक मोठ्या सेलिब्रिटीजना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे, योग्य सल्ला दिलेला आहे. आणि हेच याही पुढे काम प्रदस्त पद्धतीनं त्यांचं असणार आहे. तर आपण या नव्या कामासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. सर, तुमच्या कन्सल्टन्सी फर्मसाठी आम्हा सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी आता माननीय आयुक्त साहेबांना मी आपल्या सगळ्यांसमोर त्यासवर सविनय आमंत्रित करते. सर, आपण सीताराम कोल्हे साहेबांना आपण काय शुभेच्छा द्याल? जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आयुक्त साहेबांचं स्वागत करतो. आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या प्रेमाखातर आणि आदराखातर आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहे. आपले खूप अभिनंदन. आजचा हा दिवस आपण हे काय नवीन इनिंग जी सुरू करताय त्याच्यासाठी आपल्याला खूप शुभेच्छा. मी नोव्हेंबरमध्ये नाशिकमध्ये माझी जेव्हा ऑर्डर झाली त्यावेळेला सर्वप्रथम आपण जिकडे पोस्टिंगला जातो त्या ठिकाणची आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो की तिकडे कोण चांगले अधिकारी आहेत. तर जे काही माहितगार आमचे मित्रमंडळी होते, मग ते विविध क्षेत्रातील असतील तर त्यांनी ACP कोल्हे आहेत तिकडे म्हणून सांगितलं. म्हणजे ठीक आहे, त्यांना भेटू आपण. नंतर मग आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विचारतो. मीडियाचं चांगलं कॉर्डिनेशन असलेला कोण आहे तिकडे अधिकारी, तर त्यालाही ACP कोल्हेंचं नाव आलं पुढे. मग प्रोफेशनली कोण साऊंड ऑफिसर्स आहेत त्या ठिकाणची, ज्यांना एरियाची माहिती आहे किंवा ज्या क्राईम पॅटर्नची माहिती आहे सगळ्या प्रकारचे, तर परत ACP कोल्हे. पॉलिटिकल लोकांमध्ये पॉलिटिकल समज कोणाला आहे, कनेक्शन्स कोणाचे चांगले आहेत, तर परत ACP कोल्हे. तुम्ही म्हटलं की इकडे एवढ्या जणांकडून आणि चांगल्या चांगल्या लोकांकडून नावं आली आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं काय काळजी करू नका, तिकडे ACP क्राईम आहे, ACP कोल्हे आहेत, तर तुम्ही गेलं की सगळं स्मूथ तुमचं, तुम्ही त्यांना फक्त कामाला लावा, सगळं बरोबर स्मूथ होऊन जाईल. तर अशा प्रकारचा फीडबॅक घेऊन मी या ठिकाणी आलो होतो आणि त्यांनी हा फीडबॅक जो आहे हा कुठेही कमी पडू दिलेला नाही. आजपर्यंत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आत्तापर्यंत कमिशनरेटमध्ये झालेल्या असतील, मोठे बंदोबस्त असतील, मोठे क्राईम डिटेक्शन्स असतील, मोठे मीडिया रिलेटेड जे इश्यूज असतील, आणि दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या नाही आहेत. आमचं सोशल मीडियाचं जे टीम आहे, म्हणजे हे बिहाइंड द सीन्स आहे, सोशल मीडिया आमचा जो काही खूप ॲक्टिव्ह आहे, तर त्याचाही बॅकबोन आणि सपोर्ट जो आहे ते आमचे ACP कोल्हे साहेब आहेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त आम्ही खूप छोटे छोटे प्रोग्राम्स केले, छोटे मोठे. तर प्रोग्रामचे जे इव्हेंट मॅनेजमेंट आहे, मला वाटतं आपण कन्सल्टन्सीची जी हे केली आहे, आपण इव्हेंट मॅनेजमेंटची पण फॉर्म काढू शकतो. आपण सोशल मीडिया एक गोष्टी आतापर्यंत ह्याच्यात आली नाही. आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये पण आपण पडून पोलिसांची बाजू किंवा जनरल सोशल सर्व जे काय सोशल पॉलिटिकल या सगळ्या ह्याच्यावर मत मांडून आपण एक इन्फ्लुएन्सर म्हणून पण करणार. इन्फ्लुएन्सर लोकांचं खूप डिमांड आहे आणि त्याची खूप गरज पण आहे, चांगले लोक इन्फ्लुएन्सर म्हणून यायला. तर आपण सोशल मीडियावर आपण तेही करू शकता. तर ते आपण आपल्या प्लॅन्समध्ये फॅक्टर केलं की नाही मला माहीत नाही, पण अशा प्रकारे आमचा एक खूपच स्ट्रॉंग हँड हा मी म्हणजे. आणि नंतर त्यांनी मला 2 महिन्यानंतर सांगितलं माझी रिटायरमेंट आहे आता.
मग थोडंसं वाटलं होतं. मी दुसरा प्रश्न केला, तुम्ही सेटल कुठे होणार आहे? मग त्यांनी सांगितलं नाशिकमध्ये. म्हटलं मग ठीक आहे, तुम्ही कुठे जात नाही म्हटलं, मग तुम्ही इकडेच आहे. आणि त्यांची ही कन्सल्टन्सीची जी आहे आता आयडिया आहे ती नंतर हे झाली, पण मी त्यावेळेलाच त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मी असेपर्यंत तरी तुम्हाला काही सुटका होणार नाही. तुम्ही सध्यामध्ये असले, रिटायर झालेले असले किंवा तुमची कुठेही तुम्ही असलात, पण नाशिकमध्ये तुम्ही सेटल आहात तुमचं, पण तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा तो जो वेळ आता तुमच्या फॅमिलीला ड्यू आहे, तर त्याची काही खोटी किंवा ते खराब करून तुम्हाला कुठलाही त्रास आम्ही देणार नाही. आणि डिपार्टमेंटपेक्षाही बरीचशी मोठी कामं आहेत, आपली खूप डिस्कशन्स त्यावर झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये आपण लवकरच बरोबर काम करू. आणि आपण ज्या प्रकारे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा माणूस, मी आता प्रोग्राम त्यांचा आहे म्हणून त्यांची तारीफ करत नाहीये, पण फील्डवर पण परफेक्ट. त्यांना कागद बनवून द्यायचा तर तो कागद बनवून त्याच्यावर बघण्याची गरज नाही. ती कागद आला की सही करून टाकायची, त्याच्यामध्ये कॉमा आणि फुलस्टॉप कुठे चेंज करण्याची कुठलीही गरज आजपर्यंत. पहिले एक दोनदा मी वाचून चेक केलं, नंतर त्याच्या आणायच्यातलं मी कुठे सही करायचे, चष्माही लावायचा. मला रीडिंग क्लास जो आहे, रीडिंग क्लास कुठे इकडे नाव दिलेलं तिकडे साईन करून महत्त्वाचे कागद ते पुढे जायचे. आणखीन अशा प्रकारे इतका प्रॉपर सपोर्ट. आणि त्यांचं तुमचं कन्सल्टिंग जे तुम्ही म्हणता, कन्सल्टिंग कोण करू शकतं? आणि आम्ही तर त्यांची कन्सल्टिंग आधीपासूनच, मी आल्यापासूनच तिकडे घेतोय. म्हणजे जी सिनियर PIच्या पोस्टिंगची कमिटी असते, ज्याच्यामध्ये DCP आणि ECP असतात, तर त्या कमिटीमध्ये पण आमचे ACP क्राईम त्यावेळेला कोलेसाहेब बसलेले असायचे. आणि त्यांना कुठे गेलेले असते तरी ते त्यांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी बसवायचो की तुम्ही त्याच्यामध्ये बसा, काय असेल तर तुम्ही तुमचे इनपुट्स द्या. आणि कमिटी व्यतिरिक्त पण त्यांचे इनपुट्स घेतल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय मी साधारण कधी घेतले नव्हते. ते लग्नात बिझी होते डिसेंबरमध्ये, त्यावेळेला थोडं त्यांच्या मी त्रास दिला नाही, पण बाकी इतर प्रत्येक वेळेला मग तो स्पेशल ब्रांच रिलेटेड काही इश्यू असेल, थोडा स्ट्रीट क्राईम रिलेटेड इश्यू असेल, कसे आपले स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजेत, कसे आपलं काय ह्याला रिस्पॉन्स असला पाहिजे, तर प्रत्येक गोष्टीला आपण एक ओपिनियन त्यांचं घेऊन, आणि प्रत्येक वेळेला त्यांनी दिलेलं ओपिनियन जे होतं ते खूप कामी आलं आणि खूप ते फॅक्टर करून नेहमी खूप उपयुक्त डिसिजन्स दरवेळेला झाले. आणि आत्तापर्यंत खूप स्मूथली नाशिकचा माझा प्रवास झालेला आहे. तर अशा डॉक्टर सीताराम कोल्हे यांना खूप माझे आभार आहेत या ठिकाणी. आपण जे पुस्तक पण लिहिलं आणि ते वेळ फुकट घालवणारा माणूस नाही आहे. लिमिटेड येणार, लिमिटेड बोलणार, लिमिटेड इनपुट देणार. तो रिझल्ट, एखादी गोष्ट त्यांना सांगितलेली असली की रेकॉर्ड टाईममध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार. ती गोष्ट जर होत नसेल तर रेकॉर्ड टाईममध्ये ते येऊन सांगणार की हे काय पॉसिबल नाही आहे. आणि तसंच त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पण एक वेगळ्या विषयावर लिहिलेलं आहे आणि काहीतरी उपयुक्त गोष्ट. म्हणजे मी थोडं पुस्तक आपण जे सांगितलं, आपण बसल्या बसल्या बघितलं, तर एखाद्या आपण जे थेरॉटिकल नाही आहे, जे प्रॅक्टिकल आपण यूज करू शकतो आणि त्यातून आपण काहीतरी अचीव करू शकतो, अशा प्रकारचं आपण हा पुस्तकाचा उपक्रम केलेला आहे. खूप आपल्याला आपले आभार. आत्तापर्यंत आपण जो नाशिक पोलिसांनी आणि मला वैयक्तिक जो सपोर्ट केला त्याच्याबद्दल आपले खूप आभार. आणि ह्याच्यापुढे आपण आपल्या फॅमिलीला टाईम देऊन खूप जे राहिलेले आहेत तरी सुट्या बिट्यांमुळे आपल्याला जाता येत नाही, तर ते आपण पूर्ण करावं. पण त्याच्याबरोबर आम्हाला पण आपण वेळ देणारच आपण. म्हणजे कारण नाईट राऊंड कुठल्याही शेवटच्या दिवशीपर्यंतचा नाईट राऊंड असेल किंवा परवा इलेक्शनच्या दिवशी सर्व बरेचसे, मी आपल्याला वायरलेसवर सांगितलं, सगळे ऑफिसर पोल्युशनच्या बाहेर निघा. तर ACP कोल्हेसाहेबच फक्त तिकडे तुमचे फील्डवर उन्हामध्ये होते, बाकी तुम्ही ऑफिसर सगळे होतात तिकडे. मी सांगितलं तुम्ही निघा सगळे, फक्त एकच ACP फील्डवर आहेत. तर ते ACP क्राईम बाहेर येऊन तिकडे उन्हामध्ये इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये ज्यांचा एरिया पण नव्हता त्यांना फक्त भद्रकालीला आपण डिप्लॉय म्हणून सांगितलं होतं. ते फील्डवर ही वॉज डिप्लॉईड अँड ही वॉज, म्हणजे रिटायरमेंट एवढी जवळ आलेली असताना एवढा इंटरेस्ट घेऊन कोणीच काम करत नाही. कारण स्वाभाविक आहे, सगळ्यांना आपल्याला
आणि जिकडे आपला एरिया पण नाही आहे, जी आपली जबाबदारी नाही आहे, पण एक फोन करून त्यांना की आपण त्यांचं प्रत्येक वेळेला मी हे बघितलेलं आहे की त्यांना आपण जसं सांगितलं की आपण हे बघा, तर त्याच्यामध्ये मग आपण निश्चित राहिलं तरी चालतं, कारण त्याच्यामध्ये प्रॉपर फीडबॅक आपल्याला येणार, प्रॉपर रिझल्ट्स आपल्याला मिळणार. मला वाटतं मी खूप आपल्या कार्यक्रमामध्ये एवढं बोलायला जास्त वेळ घेतला आपला. मी आपल्याला खूप शुभेच्छा देतो. आपल्या विश यू हेल्थ अँड हॅपीनेस इन युअर न्यू इनिंग्स. आपले सगळे आपण आणि वहिनींनी जे काही आपली कॅपॅबिलिटी आहे ती फक्त प्रोफेशनल याच्यामध्येच नाही, आपल्या मुलांना एवढं चांगल्या प्रकारे डेव्हलप करून आपण दाखवलेली आहे. आणि खरं एखाद्या फॅमिलीचं किंवा एखाद्या माणसाचं किंवा एखाद्या बाईचं कर्तृत्व जे असतं ते त्यांची मुलं किती चांगल्या प्रकारे शिकली किंवा मुलं किती चांगले ह्युमन बिंग्स राहिले, अशा प्रकारे ते खरी पोचपावती असते. तर मला वाटतं ते सर्टिफिकेट पण आपल्याला देवाकडून मिळालेलं आहे. तर आपल्याला खूप शुभेच्छा परत एकदा आणि ऑल दी बेस्ट. आपलं पुस्तक पूर्णपणे वाचण्याची मी वाट बघतोय. त्याचबरोबर आपल्या कन्सल्टन्सीच्या ऑफिसला आज नाही येता आलं मला, पण कधी आपण असाल तर या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी व्हिजिट करून आपण ते कॉर्डिनेट करून घेऊ. परत एकदा थँक्यू व्हेरी मच की माझ्या हस्ते आपण हे पुस्तक उद्घाटन केलं. आपल्याला कोणी मान्यवर आपण बोलवता आले असते, आपल्याला पॉलिटिकल असतील किंवा इतर विविध क्षेत्रातले, पण आपण हा मला मान दिलात. आपले खूप धन्यवाद. थँक्यू.